प्रस्तावित विमानतळाला विरोध करण्यासाठी 4 गावांमधील शेकडो नागरिक, हजारो नागरिक आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमलेले आहे। काँग्रेसच्या नेतृत्वात त्यांचं या ठिकाणी धरणे आंदोलन चालू आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे। हो, काय या आंदोलनाचं स्वरूप आहे आपलं? गडचिरोली जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पालकमंत्री आहेत आणि पालकमंत्र्यांनी सांगितलं की गडचिरोली जिल्ह्याला विकासाच्या मुख्यधारेमध्ये त्यांना आणायचं आहे। परंतु ज्या पद्धतीनं गडचिरोली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यावर अन्याय चालू आहे, ज्या पद्धतीनं गडचिरोली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना विश्वासात न घेता त्यांच्या जमिनी अधिग्रहण करण्याचा सपाटा या सरकारकडून चालू आहे, त्यामुळं आम्हाला असं वाटतं आहे की या सरकारला जिल्ह्याचा विकास नाही तर इथल्या शेतकऱ्यांचा विनाश करायचा आहे। आज जर बघितलं तर हजारोच्या संख्येने या ठिकाणी शेतकरी आलेले आहेत। प्रस्तावित विमानतळाला विरोध आहे, विमानतळ त्या ठिकाणी करू नका अशी मागणी एकमुखानं समस्त शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी केलेली असताना सुद्धा बळजबरीनं शेतकऱ्यांना पोलिसी खात्यांचा दबाव टाकून त्या ठिकाणी सर्वेचा काम करण्यात आला। सर्वे झाल्यानंतर कुठलीही माहिती ही ग्रामपंचायत प्रशासन असेल, गावातील नागरिकांना त्या ठिकाणी देण्यात आली नाही। गावातल्या नागरिकांनी त्या ठिकाणी विरोध केल्यानंतर त्या दुसऱ्या गावांमध्ये जाऊन परत सर्वे करण्याचा सपाटा त्या ठिकाणी लावण्यात आला आणि एवढाही शेतकऱ्यांचा विरोध असल्यानंतर सुद्धा जर विमानतळ होणार असेल तर शेतकरी स्वस्त बसणार नाही। आपल्या हक्काच्या जमिनी या उद्योगपती मित्रांच्या नफ्या आणि फायद्यासाठी शेतकरी त्या ठिकाणी विमानतळ करण्यासाठी या जमिनी देणार नाही, ही एक बाब झाली। दुसरी बाब, 14 गावच्या लोकांनी MIDC साठी या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर या ठिकाणी मुंडन आंदोलन केलं। मुख्यमंत्र्याला शिष्टमंडळ शेतकऱ्यांचा भेटला। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांशी चर्चा झाल्याशिवाय आम्ही जमिनी घेणार नाही, परंतु सरसकट 14 गावच्या लोकांच्या शेतकऱ्यांना विश्वासात न घेता MIDC साठी त्या ठिकाणी अधिसूचना काढली। एकीकडे देवेंद्र फडणवीस सांगतात की शेतकऱ्यांशी चर्चा करायची आणि त्यांच्याच प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या मार्फत जर अशा पद्धतीनं GR काढत गेले तर आम्ही शेतकरी बांधवांसोबत त्या ठिकाणी ताकदीने उभे आहोत। हा आज धरणे आंदोलन आहे। येणाऱ्या 4 तारखेपर्यंत जिल्हाधिकारी गडचिरोली जिल्ह्यामध्ये येणार आहेत। ते आल्यानंतर आम्ही संपूर्ण कुटुंबासहित या जिल्हाधिकारी कार्यालयाला आमच्या ताब्यात घेणार आहोत आणि या ठिकाणी ठिय्या आंदोलन शेतकऱ्यांच्या समक्ष आम्ही करणार आहोत आणि देवेंद्र फडणवीस सरकारला या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो की या जिल्ह्यातला शेतकरी हा तुमच्या या अन्यायानं, वेदनेनं त्रस्त झालेला आहे। आपण जिल्ह्याचे पालक आहात, पालक म्हणून तरी आमच्या जिल्ह्याकडे आपण लक्ष द्या। मुख्यमंत्री म्हणून तर आपण अपयशी ठरलेले आहात, शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेले आहात, परंतु या जिल्ह्याचे पालक म्हणून तुम्ही पालकमंत्री पद घेतलेलं आहे, त्यामुळं आमचे पालक म्हणून तरी आमच्याकडे लक्ष देण्यासाठी या ठिकाणी यावं आणि आमच्या शेतकऱ्यांच्या वेदना ह्या दूर कराव्यात अशा पद्धतीची मागणी आमची आहे। हा विमान